दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते। तर त्याचं झालं असं की नरकासूर नावाचा एक अत्यंत क्रूर आणि बलवान राक्षस राजा होता। तो आपल्यावर राज्य करत होता। त्याने आपल्या शक्तीच्या बळावर देव, मानव आणि ऋषीमुनींना खूप त्रास दिला होता। त्याने देवमाता आदितीचे कर्णकुंडल आणि वरुण राजाचे छत्र बळकावले होते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याने 16,100 राजकन्या आणि स्त्रियांना बंदी बनवून त्यांना आपल्या महालात ठेवले होते आणि त्यांच्यावर अत्याचार करत होता। नरकासुराच्या त्या अत्याचाराला कंटाळून लोकांनी भगवान श्रीकृष्णाला मदतीची याचना केली आणि श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने नरकासुरावर आक्रमण केले। आता नरकासुराला त्याची माता पृथ्वी देवी हिच्या हातूनच मृत्यू मिळेल असा त्याला वर होता। म्हणून श्रीकृष्णाने सत्यभामेला युद्धासाठी प्रेरित केले आणि सत्यभामेच्या हस्ते नरकासुराचा वध झाला। या वधामुळे लोकांनी त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि जणू अंधार दूर झाला म्हणून त्यासाठी उत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी सर्वत्र दिवे लावले। म्हणूनच ह्या नरक चतुर्थी दिवशी देखील दिवे लावले जातात। म्हणूनच दिवाळी या सणाला दीपोत्सव किंवा दिवाळी असे म्हणतात।